आपण स्वरासागर शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आता जे कोण न्यू फिटर किंवा शेतकरी असतील आणि त्यांना अशी आणीबाणी आली असेल, ही समोर आहे ती नदी आहे, मी खाली बसलोय, तुम्हाला काय दिसणार नाही. आता ही 12.5 HP मोनोब्लॉक मोटर आहे वरची. तरी फॅन आहे. हा फॅन कसा काढायचा, मोटर कशी खोलायची. आता ही नदीला पूर आल्यामुळं बंधाऱ्याची दारं टाकली आणि नंतर पाणी फुगवटा झाल्यानंतर मोटर पाण्यामध्ये बुडलेली आहे. तरी 12.5 HP मोटर आहे, ही बुडलेली आहे. आता एका कटावरती काढून ठेवलेली आहे. मी आहे फिटर, तर आता ही काढून वाळवून पुन्हा हाय अशी जोडून टाकायची. तर बघूया आपण फॅन कसा काढायचा खोलायची. दोन्ही कुंड खटावून काय असो दोन्हीकडे असं मार बसायचं, कटवून टाकायचं बाहेर. फॅन बाजूला निघाला, जड आहे फॅन, लोखंडी. ती काढल्यानंतर ह्याला एक क्वार्टर पिन असते. ती क्वार्टर पिन आपण काढून घेतली. नंतर या ठिकाणी इथं एक, इथं एक अशी प्रकारे 3 नट असतात. हे खोलून घ्यायचे आहेत. ही मोटरची बिकट अवस्था, पण ज्या का शेतकऱ्याला काय काळजी नसती ती शेतकरी इकडे बघाय सुद्धा येत नाही. त्यानंतर मोटरात पाणी गेल्यानंतर लोकांनी सांगितल्यानंतर शेजारच्यानी की मग पुन्हा यायचं, तर ती पाण्यात गुडघे एवढी पाण्यात असती. पुन्हा काढायची, वायरमॅन बोलवायचा, खोलायची, वाळवायची. परंतु एकदा भिजलेल्या मोटरचा काहीही उपयोग नसतो, कारण की ती निमा जीव गेलेला असतो. जर तुमची मोटार पाण्यात भिजल्यानंतर वायडिंगचं जी कलर असतो वरचं कोटिंग, ही तांबडं,
ह्याचा जीव कमी होतो. नंतर ह्या ग्रेसमध्ये बेरिंग असते, बेरिंगमध्ये ग्रेस आहे, ते ग्रेस ह्याचाही जीव कमी होतो. बेरिंग आवाज देऊ लागतात, त्याच्यामुळं पाण्यात भिजलेली मोटार म्हणजे 50% आउट असते आणि ती कधीही जळू शकते, नो गॅरंटी. हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये पाणी, तर हे पाणी आहे बघा, दिसलं का तुम्हाला? आहे का हे पाणी? ही अशी मोटरची खोलणी आहे आणि हा असं खोलले असं जोडून टाकायची. ही समोर नदी दिसते,